स्पीकर सर, काल नवीन टाइम्सार हेडलायन आयल्या विथ द जीएसटी कॉम्पेन्सेशन एंडिंग गोवा स्टेरिंग एट स्ट्रेस म्हणून. ही म्हाका दिसता खरें सगळ्यान पयली ही जी न्यूज एजन्सी आसा जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लीक फायनान्स एंड पॉलिसी न्यू दिल्ली हाणें एक पेपर काडला आनी तातूंत ते म्हणटा जीएसटी कॉम्पेन्सेशन जे स्टेटीक मेळटालें ते खंय तरी सेंटर इज अनडिसायडेड आनी फुडले म्हणजे ते नाशिल्ल्या कारणान गोवाक लॉस ऑफ रेवेन्यू जातलो आनी अश्यो 3 स्टेट म्हणजे गोवा, छत्तीसगड आनी पंजाब हांकां खूब स्ट्रेस जावपाची शक्यता आसा म्हणून. सर, म्हाका इतलेंच सांगन दिसता की आज आमचें मायनींग बंद आसा, आज रेवेन्यू खंय तरी वाडपाची गरज आसा आनी तेन्नाच म्हाका ऑनरेबल आमचो जीएसटी मंत्री आसा म्हाका ताणें सांगिल्लें एक वाक्य आसा जेन्ना तांणी प्रेजेंटेशन केल्लें की गोवा स्टेट्स आर स्मॉलर स्टेट्स एंड दे हॅव टू बी व्ह्यूड इन अ डिफरंटली ऑर अ डिफरंट मॅनर म्हणून. सो म्हाका दिसता ही न्यूज सपोज खरी ना मुख्यमंत्र्यान क्लॅरिफाय करचें आनी सपोज खरी आसा जाल्यार म्हाका दिसता आमी प्रेजेंट करपाची गरज आसा. तशें आमचे ऑनरेबल मिनिस्टरान प्रेजेंट केला की गोंय हें धाकटें स्टेट आनी ताच्या खातीर कसलोच जीएसटी कॉम्पेन्सेशन जो मेळटालो तो तसोच चालू उरपा जाय म्हणून. स्पीकर सर, पहिल्यांत पयली रेव्हेन्यू असेसमेंट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी इन इंडिया एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लीक फायनान्स पॉलिसी हांच्यांनी जो न्यू दिल्ली हांच्यांनी दीस इज नॉट ऑफिशियल ही पयली गजाल. आनी दुसरें मिस्टर सच्चिदानंद मुखर्जी हाणें हो पब्लीश केला पेपर आनी ताज्या आधाराचेर म्हणजे लोकल न्यूजपेपरान न्यूज बरयल्या. आनी तें सुद्दां सांगता आसतना स्पीकर सर, इट इज अ कॉम्पेन्सेशन रिसिव्ड फॉर द इयर and which is then ताचे उपरांत which is then total revenue म्हणजे SGST, IGST आनी VAT हाका तेंच्यांनी हो जो आसा म्हणजे कॉम्पेन्सेशन रिसिव्ड अपॉन टोटल रेवेन्यू रिसिव्ड करून पर्सेंटेज काडलेली आसा विच इज रॉंग. आनी ताकाच लागून ती पर्सेंटेज तेंची जी आसा विच इज इन 59.8% दाखयल्या. बट ही पर्सेंटेज काडटा आसतना कॉम्पेन्सेशन रिसिव्ड फॉर द इयर इट इज अपॉन टोटल रेवेन्यू रिसीव्ड फॉर द स्टेट. ही जर रिसीव काडीत जाल्यार स्पीकर सर त्या खातीर हांवें सकयल्यो सगळ्यो फिगर्स दिल्ल्यो आसा आनी डेट फिगर शोज इन द इयर 21-22 ऑल्सो इट इज एन 11.80% ऑफ शॉर्टेज जी आसा ही स्टेटी खातीर आशिल्ली एंड फॉर दीस इयर इट इज एन फॉर 21 इयर इट इज कम्स टू द 8.8% ही किती येवपाक शकता. बट स्पीकर सर, हें सगळें सांगता आसतना आमी हो सगळो परत म्हणजे जीएसटी डिपार्टमेंटाच्या वतीन SGST जो आसा हो कंपल्सरी आमकां येतलोच, IGST हो आमकां येतलोच, प्लस वॅट जो आमी कलेक्ट करता तोय सगळो आमकां जो कलेक्शन येतलोच. सकयलो स्पीकर सर हांवें जो चार्ट दिता आसतना हांवें तेजें कंपॅरिजन चार्ट सगळ्यांचें दिलां की खंयच्या इयरान आमकां कितले कितले येतले. 21-22 इट इज एन 43 crores ऑफ रुपीज हे आमकां 4,303 crores ऑफ रुपीज हे आमकां कलेक्शन येयलां आनी टील डेट इट इज एन 13 crores ऑफ रुपीज आयला. प्लस तेजें कॉम्पेन्सेशन जर धरीत जाल्यार म्हाका दिसता की एट प्रेझेंट जो रिपोर्ट तेंच्यांनी सबमीट केला अकॉर्डिंग टू तेज्या आधाराचेर आनी आमकां 58% शॉर्टेज दाखयता तें नासून इट इज 8% आसा. आनी हे सगळें दाखयता आसतनाय बी टील हे सगळें जाल्या उपरांत आमच्या इवन दो मिस्टर माविन गुदिनो आमकां जीएसटी आमकां रिप्रेझेंट करता आमी स्मॉल स्टेटीचो विचार 5 वर्सांच्या उपरांतूय बी जावपाक जाय हें ठामपणे सांगलां आनी ताजेरूय सेंट्रल गव्हर्मेंट ताजेरूय विचार करतले हाजी अपेक्षा आसा. बट एट प्रेझेंट विथ द कंपॅरिजन जर कलेक्शन सगळें पळयत जाल्यार आमकां म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात भियोन वचपाक जाय अशी गरज ना. वी कॅन आमचे फायनान्शियल मॅनेजमेंट जर वेवस्थीत रित्या आमी पळयलें जाल्यार डेफिनेटली आमी लिकेजीस जर प्लग करपाक शकले आसत जाल्यार आमी इतके टॅक्सीसच्या बाबतींत आमी जे नॉन रेवेन्यू टॅक्सीस हेज्योय लिकेजीस आसा बऱ्याच प्रमाणे आनी स्वताचे स्टेट टॅक्स कलेक्शन्स वेवस्थीत करपाक शकले आसत जाल्यार इतकें आमकां कॉम्पेन्सेट करपा खातीर चड कठीण ना. आनी स्टेट्स इतकी सक्षम आसा. आमचे जीएसटी डिपार्टमेंट खूब बरें काम करता. कंपॅरिजन फाटलीं 5 वर्सां जर पळयत टप्प्या आमचे सगळ्या रेवेन्यू कलेक्शन्स जीएसटी ऑफिसांतल्यान वेवस्थीत जायत आसा आनी म्हाका खात्री आसा की ह्या पिरियडांत आमी वेवस्थीत रित्या कलेक्शन्स करतले. ती हो रिपोर्ट सांगता आसतना एखाद्या आपल्या नॉन ऑफिशियल हाजेर आधारीत आसतलो. कदाचित तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लीक फायनान्स पॉलिसीच्या आधाराचेर आसत. बट इट इज नॉट ऑफिशियल रिपोर्ट इतकेंच म्हाका सांगपाक जाय. आनी वॉट एवर द पेपर आमी जो सबमीट केला त्या पेपर सबमिटाच्या आधाराचेर
म्हाका दिसता आमी स्टेटींतली आमची कलेक्शन जें आसा हें वेवस्थीत रित्या जाता इतकेंच म्हाका सांगपाक दिसता. स्पीकर सर श्रीमती एकूच सांगता म्हाका आमी मुखेलमंत्र्यान सांगल्या ताजेर आमी सामके सहमत आसा आनी भिवपाची गरज ना खरेंच हें आमीय मानतात. पूण आमी धाकटी स्टेट सर सो आमचें लक्ष हाजेर आसता. आज इवन धाकटो पार्ट सपोज रेवेन्यू आमकां लॉस जाता तो खंय तरी आमकां इफेक्ट जावंक शकता. आज खंय तरी आमची इकॉनॉमी जशें आज ऑनरेबल काल टुरिजम मिनिस्टरान सांगलां की टुरिजम वाडोवपा आसा. CM सरान सांगलां मायनिंगूय स्टार्ट जातलें. सो हें सगळें मान्य आसा. जो पर्यंत हें सगळें जायना तो पर्यंत तरी आमी मातशें हाजेर लक्ष दिवन इवन बारीकांतलो बारीक इन रेवेन्यू लॉस आमकां जावचो न्ही हाची दक्षता घेवची. आनी आज आमचो मंत्री आज ट्रिब्युनलानूय आसा. आज ऑनरेबल मॉविन सर थंय आसा GSTनूय आसा. सो तांणी हाजेर मुद्दम आनी चड इल्लो स्ट्रेस करचो. रेव्हेन्यू कलेक्शन्स हाच्या बाबतीत आमी सरकार म्हणून किंवा आमचे GST डिपार्टमेंट हे खूब बरें काम करता. मावीन ऑल्सो रिप्रेझेंटींग आमचे एक 2-3 इश्यूज स्मॉल स्टेटीजचे इश्यूज बींग द ग्रुप ऑफ द मिनिस्टर ही रिप्रेझेंटींग इन दॅट कमिटी ऑल्सो. आनी तो खूब बऱ्या पद्दतीन तो इश्यू मांडटा. एक गोवा स्टेट बाकीच्यो नॉर्थ इस्टर्न स्टेट ज्यो स्मॉल स्टेट्स आसा तो विशय मांडटा. बट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज ऑल्सो. ज्या जाग्यार लिकेजीस आसा त्यो कदाचित म्हणजे सरकार करतात बट लक्षांत हाडून दिवच्यो आनी आमी बी प्रमोट करपाक जाय की जो टॅक्स भरपाक जाय त्या जाग्याचेर सगळ्यांनी जर बारीक बारीक टॅक्स भरलो आसत जाल्यार हें कलेक्शन खूब मोठ्या प्रमाणात वाडूंक शकता. श्रीमती दिव्या राणे. Speaker, sir, there's fear and anxiety in the minds of people of Sattari Taluk